मुंबईच्या कांदिवलीतील एका शाळेमध्ये बॉम्ब ठेवल्याचा मेल आलाय। कांदिवली पश्चिम मधील केईएस स्कूलमध्ये बॉम्ब ठेवल्याचा मेल आलाय। पोलिसांनी सर्च ऑपरेशन केल्यानंतर काहीही सापडलेलं नाहीये। शाळेत बॉम्ब असल्याचा मेल बनावट असल्याची पोलिसांनी माहिती दिली। प्रतिनिधी रिद्धेश हातीम आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत, त्यांच्याशी या संदर्भात बोलूया। रिद्धेश, अगदी मागच्या 2-1 दिवसांपूर्वी सुद्धा असाच एक प्रकार घडलेला होता। मुंबईतील एका शाळेला अशा प्रकारचा मेल आलेला होता आणि अंततः त्यामध्ये काहीच तथ्य आढळलेलं नव्हतं। आज सुद्धा तेच घडतंय। नक्कीच विक्रांत, आपण पाहिलं काही दिवसांपूर्वी मुंबईतील एका रायन शाळेत करून आहे, त्या शाळेमध्ये मेल आला होता की त्या शाळेमध्ये बॉम्ब आहे, मात्र त्या शाळेत काहीच सापडला नाही। असा पुन्हाच एक हॉक्स मेल आहे। ते मुंबईतील कांदिवली पश्चिम इकडे असलेला केईएस जी स्कूल आहे त्या स्कूलमध्ये त्या स्कूलला हा मेल आला होता। हा मेल पहाटेच्या वेळी आला होता आणि जसा त्या मेल आला तेव्हा त्या शाळेतील जे सर्व विद्यार्थी आहेत त्यांना सर्वांना घरी जायला सांगितलं आणि त्यानंतर मुंबई पोलिसांकडून संपूर्ण जी इमारत आहे ती सर्च करण्यात आली। मात्र त्यांना पोलिसांना या संपूर्ण ह्याच्यामध्ये प्रिमाइसेसमध्ये काहीच सापडलं नाही। महत्त्वाचं म्हणजे जेव्हा पोलिसांनी पूर्ण चौकशी केली, संपूर्ण प्रकरणाचा तपास केला, तेव्हा पोलिसांना समजलं की जो हा मेल होता तो हॉक्स मेल होता। एका अज्ञात व्यक्तीने हा पाठवून फक्त भीती दाखवण्यापुरता हा जो मेल आहे तो एकंदरीत करण्यात आला होता। महत्त्वाचं म्हणजे आता या प्रकरणी हा मेल नेमका कोणी पाठवला होता, मागच्या वेळी जेव्हा असंच एका शाळेमध्ये मेल पाठवण्यात आला होता की इथे बॉम्ब आहे, त्याच व्यक्तींनी पुन्हा हा मेल पाठवला आहे का, या संपूर्ण प्रकरणामध्ये सध्या तरी मुंबई पोलिसांकडून एकंदरीत जो तपास आहे तो सुरू आहे। विक्रांत, रिद्धेश, त्यामुळे हा तपास नेमका कोणत्या दिशेने होता आणि तपासाच्या अंती नेमकं पोलिसांच्या हाती काय लागतं या सगळ्याकडे तुम्ही लक्ष ठेवून राहा। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलासाठी।